संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी जरी अटकेत असले तरी आरोपींची बी टीम अजूनही बाहेर आहे असा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय। त्यांनी 4-5 जणांची नावं घेत त्यांना सहआरोपी करण्याची मागणीही केली आहे। खरं तर यापूर्वी सुद्धा धनंजय देशमुख यांनी तशी मागणी सीआयडीकडे केलेली। धनंजय देशमुख आरोप करत असलेली बी टीम खरंच अस्तित्वात आहे का? पोलिसांनी तसा तपास केलाय का? आणि त्यात काय समोर आलंय? पाहूया एक रिपोर्ट। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी अटकेत आहेत। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडही अटकेत आहे। वाल्मिक कराडवर मकोका सुद्धा लावलाय। मात्र मारेकऱ्यांची बी टीम बीडमध्ये कार्यरत आहे हे आम्ही म्हणत नसून तसा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलाय। आरोपींना पळून जाण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना सहआरोपी करा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे 6 तारखेला 9 तारखेला 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे। तुम्ही हे सांगा मला, आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला कोठडीला त्यावेळी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते। धनंजय देशमुख यांनी आरोप केलेल्या बी टीम मध्ये कोण कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। बालाजी तांदळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, 2014 ते 19 पर्यंत केजमधील कारेगावचा सरपंच। आरोपी विष्णू चाटेचा पक्षातला सहकारी अशी त्याची ओळख आहे। शिवलिंग मोराळे, गाव बीड तालुक्यातील निवडुंगवाडी। शरण येताना वाल्मिक कराडला सीआयडी कार्यालयात आपल्या गाडीतनं सोडलं। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड समर्थक अशी त्याची ओळख आहे। हॉटेल व्यावसायिक अशी ही ओळख आहे। डॉक्टर संभाजी वायभसे, केज शहरात स्वतःचं क्लिनिक होतं। 5 वर्षांपूर्वी क्लिनिक बंद केलं। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम पाहायचे। मागच्या काही दिवसांपासून ऊसतोड मुकादम म्हणून कार्यरत। सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे, कृष्णा आंधळेला पळून जाण्यास मदत केल्याचा, पैसे पुरवल्याचा आरोप आहे। संजय केदार, मसाजोग जवळच्या सांगवी या गावचे सरपंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, ऊसतोड मुकादम म्हणून काम केलंय। धनंजय देशमुख जी मागणी करतात त्याच्यावर मी पहिल्या दिवसापासून बोलतोय आणि त्यांची मागणी रास्त आहे ना, कारण या लोकांनी त्यांना पळून जायला मदत केली। याच लोकांनी कुठं पोलीस स्टेशनला ब्लँकेट पुरवले, कुणी गाड्या पुरवल्या, कुणी पैसे पुरवले। तर या लोकांचे नावं जर धनंजय देशमुखने डायरेक्ट बाय नेम घेतलं असेल तर मला एसपी साहेबाला सांगायचं की एसपी साहेब तुम्ही काय करायला लागलात, नेमकं का करत नाही त्याचे। आणि सीआयडी असेल SIT असेल ज्यांनी नेमलं तरी सुद्धा ह्या टीमला एकदा चौकशीला घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना। त्यांची मागणी म्हणजे ते कुठंतरी अनसिक्युअर वाटतंय त्यांना। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याचा बालाजी तांदळे हा मित्र आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बालाजी तांदळे याची तक्रार यापूर्वी सुद्धा धनंजय देशमुख यांनी केली होती। विशेष म्हणजे बालाजी तांदळे यांची या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुद्धा झाली होती, मात्र त्यातून फार काही हाती लागलं नाहीये। 9 वाजता सीआयडी साहेबांचा DYSP साहेबांचा फोन आला होता सरांचा की तुम्ही केरला या तपास आम्ही म्हणलं सर मी आलो। तर मी ज्यावेळेस 2-3 जण आंघोळ केली स्टँडवर आलो त्यावेळेस फोन केला, ते मला केरला या, केजून ते मला बीडला घेऊन गेले। बीडला गेल्याच्या नंतर ते आमची चौकशी वगैरे चर्चा वगैरे झाली संपूर्ण। मला धनंजय देशमुख दिसला आणि तो म्हणला की तुम्ही तर खूप खुश आहेत राव, नर्वस नाही चेहऱ्यावर। तुम्ही म्हणलं नाही, मी सीआयडी मला चौकशीला बोलवलंय, त्या चौकशी काम मी आलोय, तुम्ही बाजूला गेलो। धनंजय देशमुख यांचा आरोप खोटा आहे? खोटा, 100% खोटा आहे। डॉक्टर संभाजी वायबसे यांची आणि त्यांच्या पत्नीचीही कसून चौकशी झाली, मात्र या चौकशीमध्ये काहीही निष्पन्न झालं नाहीये। धनंजय देशमुखांनी नाव घेतलेल्या शिवलिंग मोराळेंनी तर नार्को टेस्ट करण्याची तयारी सुद्धा दाखवली होती। मी माझी स्वतःची गाडी येळम घाट या ठिकाणी उभी होती। मी दौऱ्यात होतो, दौऱ्यात माझ्या मित्राच्या गाडीत गेलतो, ब्लॅक स्कॉर्पिओ होती, हे सगळं सांगतो। MS 239272 तिचा नंबर होता। या गाडीमध्ये माझे मित्र, मी दादाच्या दौऱ्यात होतो, कारण आम्ही पक्षाचे कार्यकर्ते। दादा येणार म्हणले आम्ही तिथं जाणारच, त्यात काही प्रश्नच नाही। धनंजय देशमुख यांचा मात्र या सगळ्या प्रक्रियेवरच संशय कायम आहे। आमदार सुरेश धस यांनी यात तथ्य असल्याचं सांगितलंय। आमच्या भाजपाचा हा प्रश्न नाही, प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि मी स्वतः तरी अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही। फक्त हे बी टीम, C टीम, D टीम ह्या ज्या ॲक्टिव्हेट आहे ह्या ॲक्टिव्हेट टीमनी आता तरी कुठेतरी थांबावं। चौकशी अगदी सुरुवातीला झाली, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं।
त्यानंतर पुन्हा ही जी सगळी नावं आहेत म्हणजे बालाजी तांदळे खास, त्यात शिवलिंग मोराळे, संजय केदार आणि इतरही गोट्या गित्ते म्हणा, ही सगळी माणसं आत्ताच्या घटकेला सुद्धा पहिल्यासारखंच काम करतायत, पहिल्या इतकीच दहशत चालू आहे आणि कुठेही त्यांच्यावर आळा बसलेला नाही आहे. झाली असेल, कारण ही गुंडागर्दी काही थांबणार नाही आहे. नंतर काही घटना बघितल्या, कोणी टी व्हीवर बातमी बघत होती म्हणून त्याला मारहाण. कारण हे बीडचं दहशतवाद संपणार नाही. जोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून बाजूला करत नाही तोपर्यंत बीडचा दहशतवाद संपणार नाही. धनंजय मुंडे दोषी नसतील तर त्यांच्यावर कारवाई करू नका अशी भूमिका धनंजय देशमुख मांडतायत. पण आरोपींना मदत करणारे जे लोक मोकाट फिरतायत ते कुणाचे कार्यकर्ते आहेत हे शोधा असं आवाहनही ते करतायत. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.